प्रभू येशूच्या गौरवी नावात सर्वांना सलाम. प्रेज द लॉर्ड. देवाला धन्यवाद देऊया आपण की या दिवसांमध्ये देव आमची काळजी घेत आहे. देव आपलं रक्षण करत आहे. देव आपल्या सोबत आहे. त्याचं सहाय्य तो आम्हाला पुरवित आहे. सर्व काही पुरवठा करणारा तो आमचा देव आहे. आणि या दिवसात जे परमेश्वर देवाने आम्हाला दिलं त्याबद्दल त्याला थँक्यू म्हणणं फार महत्त्वाचं आहे. आणि पवित्र शास्त्रामध्ये अनेक लोकांनी देवाला धन्यवाद दिले, देवाची स्तुती केली, देवाचं गौरव केलं, त्याच्या चांगुलपणाबद्दल. आणि या दिवसामध्ये देखील आपण तेच करत आहोत. जरी कठीण दिवस आहेत, जरी लॉकडाऊन आहे, कोरोना व्हायरस आहे, हे आजारपण आहे, तरी परमेश्वर देव देवाच्या लोकांना सहाय्य करत आहे, सांभाळत आहे. देवाचं कार्य सुरू आहे. देवाची वचनं आपल्यापर्यंत येतात. आत्मिक भाकर आम्हाला मिळते आणि त्यानेकडून आम्ही सर्वजण आपल्या घरामध्ये, आपल्या परिसरामध्ये सुखी आहोत. देव आपली काळजी घेणारा परमेश्वर आहे. आज आपण स्तोत्रामधून पाहण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. स्तोत्रसंहिता अध्याय 103 या वचनामधून, या अध्यायामधून आपण आज पाहण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत. काही वचनं आज आपण वाचूया. स्तोत्रसंहिता अध्याय 103 यामधील काही वचनं मी आपणासाठी वाचतो. आपण देखील वाचूया आणि मग त्यावर आपण विचार करणार आहोत. हे माझ्या जीवा, परमेश्वराचा धन्यवाद कर. हे माझ्या सर्व अंतर्यामा, त्याच्या पवित्र नावाचा धन्यवाद कर. हे माझ्या जीवा, परमेश्वराचा धन्यवाद कर. त्याचे सर्व उपकार विसरू नको. तो तुझ्या सर्व दुष्कर्मांची क्षमा करीतो. तो तुझे सर्व रोग बरे करीतो. तो तुझा जीव विनाश गर्दीतून उद्धरितो. तो तुला दया व करुणायांचा मुकुट घालितो. तो तुझे आयुष्य उत्तम पदार्थांनी तृप्त करीतो. म्हणून तुझे तारुण्य गरुडासारखे नवे होते. जाचलेल्या सर्वांकरिता परमेश्वर नीतीची व न्यायाची कृत्य करीतो. त्याने आपले मार्ग मोशेला आणि आपली कृत्य इस्रायलाच्या वंशजांना विदित केली. परमेश्वर दयाळू व कृपाळू आहे. तो मंदक्रोध व दयामय आहे. तो सर्वदाच दोष देत राहणार नाही. तो आपला क्रोध सर्व काळ राहू देणार नाही. आमच्या पातकांच्या मानाने त्याने आम्हाला शासन केले नाही. त्याने आमच्या दुष्कृत्याच्या मानाने आम्हाला प्रतिफळ दिले नाही. कारण जसे पृथ्वीच्या वर आकाश उंच आहे, तशी त्याची दया त्याचे भय धरणाऱ्यावर विपुल आहे. पश्चिमेपासून पूर्व जितकी दूर आहे, तितके त्याने आमच्या अपराध आमच्यापासून दूर केले आहेत. देवाला धन्यवाद देऊया या वचनांबद्दल, कारण परमेश्वर देव महान परमेश्वर. आपण प्रार्थना करूया. प्रिय देवा, जी वचनं आम्ही वाचलेली आहेत, त्या वचनावर विचार करत असताना तू आमचं सहाय्य कर. आणि देवाची दया आणि त्याची कृपा किती महत्त्वाची आहे आमच्या जीवनामध्ये, ते आज तू आम्हाला समजू दे. आज ऐकत असताना तुझ्या पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन आम्हाला कर. आम्हाला आशीर्वादित कर. तुझ्या नावाचं गौरव तू दे. प्रभू येशूच्या नावाने मागतो म्हणून तू ऐक. आमेन. स्तोत्र अध्याय 103 यामध्ये फार सुंदर हे स्तोत्र आहे. आणि दावीद परमेश्वराच्या कृपेबद्दल, परमेश्वराच्या उपकाराबद्दल त्याचा धन्यवाद करतो. त्याचे आभार मानतो. त्याला धन्यवाद देतो. आणि परमेश्वराचे धन्यवाद करणं फार महत्त्वाचं आहे. रुग्णालयामध्ये आजारी असलेल्या एका स्त्रीने आपल्या सेवकांना अगदी प्रांजळपणे सांगितलं आणि तिला आपला ख्रिस्ती विश्वास टिकून धरणे आता फार कठीण पडत होतं. यावर ती आपल्या सेवकांना म्हणाली की मला विश्वास धरणे फार कठीण जात आहे. तुम्ही मला काहीतरी मार्गदर्शन करा. आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही देवाच्या कृपेचा आश्रय घ्या, म्हणजे सर्व काही ठीक होईल. तिने विचारले, कृपा म्हणजे काय?
आता ख्रिस्ती असूनही या स्त्रीने हा प्रश्न विचारावा, याचे त्या सेवकांना फार आश्चर्य वाटलं. कारण ख्रिस्ती जीवनात चालताना आपण या शब्दांचा वारंवार उपयोग करतो. देवाची कृपा, देवाचा अनुग्रह, देवाचे आशीर्वाद. कृपा म्हणजे आपल्या ठाई काही चांगुलपण नसताना देवाने केलेली दया म्हणजे कृपा होय. अनमेरिटेड फेवर ऑफ गॉड. आपली लायकी नसताना देव आपल्याला अधिक काही देतो आणि त्यामध्ये तो आम्हाला त्याचं चांगुलपण तो दाखवतो. आपली काही लायकी नाही, पण तो देवाने तरीही आपल्यावर दया केलेली आहे. कृपा म्हणजे देवाने दिलेला कोरा धनादेश होय, की ज्यावर काही लिहिलं नाही, पण तो तुमच्या नावाने आहे. प्रख्यात उपदेशक वेल्बर चॅपमन यांच्यावर एकदा घोर आपत्ती आली. फार कठीण प्रसंगामध्ये ते गेले. त्यांची आर्थिक स्थिती अगदी खालावली होती. अगदी त्याच वेळेस, संकटाच्या वेळेस, ज्यावेळेस आर्थिक परिस्थितीमध्ये ते बुडून गेले, अशा परिस्थितीमध्ये त्यांना संदेश देण्यासाठी दूरचा प्रवास करायचा होता. परिस्थिती कठीण आहे आणि अशा परिस्थितीमध्ये त्यांना प्रवास करायचा आहे. कठीण स्थिती होती. अशा वेळेस त्यांना एक श्रीमंत त्यांचा मित्र त्यांना भेटला. तो एका बँकेचा अध्यक्ष होता आणि त्यांची भेट झाली आणि त्यांच्या घरी ते गेले. आणि घरी गेल्यानंतर परत वापस जात असताना मिस्टर चॅपमन यांच्या हाती त्यांनी एक कागद दिला आणि त्यांनी तो पाहिला. कागद पाहून मिस्टर चॅपमन चकित झाले. तो कागद म्हणजे त्यांच्या नावाचा धनादेश होता. तो कोरा चेक होता. त्यावर त्यांच्या श्रीमंत मित्राची सही होती, पण रकमेचा आकडा मात्र लिहिलेला नव्हता. ते म्हणाले, हे आपण रक्कम लिहायला विसरला. त्यावर तुम्ही रक्कम लिहा. माझं नाव लिहिलं, तुमची सही केली, पण रक्कम लिहायला तुम्ही विसरलात. मित्र म्हणाला, नाही, मी कसं विसरणार? मला आता सर्व बँकेचा व्यवहार माहीत आहे, मी विसरलो नाही. पण तुम्हाला किती पैसे हवे आहेत ते मला माहीत नाही. तुमची सर्व गरज भागविण्यापुरते पैसे तुम्हाला मिळावेत म्हणून मी रक्कम लिहिलेली नाही. रक्कम तुम्ही लिहा. मिस्टर चॅपमन यांचं अंतःकरण देवाच्या स्तुतीने भरून आलं. ते गहिवरून आले. त्यांच्या डोळ्यातून जे आनंदाचे अश्रू त्यांनी पाहिले. प्रियांनो, याच प्रकारे देवाची कृपा आपल्या सर्व गरजांना पुरून उरणारी आहे. ती आम्हाला उपलब्ध आहे. देवाची कृपा तुमच्या बरोबर असो. आमच्या ठाई कोणत्या प्रकारचं चांगुलपण नाही, पण तरी देवाने आमच्यावर कृपा केलेली आहे. किती तो चांगला परमेश्वर. स्तोत्र 103 मध्ये कृपा हाच प्रमुख विषय या ठिकाणी दिसतो आम्हाला. देव कृपेने कार्य करतो. याच अध्यायामध्ये 3 ते 5 या वचनांमध्ये कृपेच्या देणग्या आम्हाला पाहायला मिळतात. जी देणगी आहे ती कृपेने आम्हाला प्राप्त झालेली आहे. जी देणगी आहे ती देवापासून आम्हाला प्राप्त झालेली आहे. आणि 3ऱ्या वचनामध्ये म्हटलेलं आहे, कृपेची पहिली देणगी, तो तुझ्या सर्व दुष्कर्मांची क्षमा करीतो. पश्चिमेपासून 12 वचन, पूर्व जितकी दूर आहे तितके त्याने आमच्या अपराध आमच्यापासून दूर केलेले आहे. परमेश्वर देव आमच्या अपराधांची क्षमा करणारा परमेश्वर आहे. आणि म्हणूनच त्या पहिल्या आणि 2ऱ्या वचनामध्ये तो देवाला धन्यवाद देतो, त्याचे आभार मानतो आणि ते उपकार आम्ही विसरू नये अशा प्रकारची आठवण तो आम्हाला करून देतो. प्रियांनो, या लॉकडाऊनच्या काळामध्ये
जर आम्ही या संपूर्ण जगाचा विचार जर केला, आमच्या या भारताचा विचार केला, महाराष्ट्राचा जर विचार केला, तर कितीतरी लोक हे जग सोडून गेलेलं आहे. देवबापाने तुम्हाला आणि मला सहाय्य केलं, सांभाळलं, जिवंत ठेवलं. तुमच्या परिवाराला देवाने सांभाळलं. जरी नोकरीवरून आम्हाला घरी बसावं लागलं, आम्हाला काम जरी होतं परंतु जाता येत नव्हतं, काहींना काम नाही, काहींचे काम गेले, अशा प्रकारच्या स्थितीमध्ये देवाने आपलं रक्षण केलेलं आहे. आणि म्हणून त्याबद्दल त्याला धन्यवाद देणं हे फार महत्त्वाचं आहे. कारण परमेश्वर देव आमच्या पापांची क्षमा करतो, दुष्कर्मांची क्षमा करतो आणि आमच्या अपराध काढून टाकतो. आम्हाला स्वच्छ जीवन, चांगलं जीवन तो आम्हाला देतो. एक माणूस एकदा लोळत लोळत, रांगत रांगत एका पवित्र नदीकडे गेला आणि त्या पवित्र नदीमध्ये स्नान करून आपल्या पापांची क्षमा मिळावी म्हणून शेकडो मैलांचा प्रवास करून तो त्या ठिकाणी रांगत रांगत त्या ठिकाणी गेला. त्याने त्या पाण्यात उतरून बुडी मारली, स्नान केले, सर्व काही त्याचं जीवन त्याच्या समोर होतं. आणि स्नान केलं, बुड्या मारल्या, आंघोळ झाली. ज्यावेळेस तो वर आला पाण्यातून, तरी त्याला अस्वस्थ अशा प्रकारचं वाटत होतं. त्याला माहीत होतं स्वतःचं जीवन की मी बाहेरून मी आंघोळ केली, स्नान केलं, पण माझ्या अंतःकरणातील जे पाप आहे, जी घाण आहे, ती काही अजून निघाली नाही. म्हणून एक दडपण त्याच्यावर होतं. इतका रांगत रांगत हजारो मैलांचा प्रवास त्याने केला, शरीर रक्तबंबाळ झालं. अशा प्रकारच्या स्थितीमध्ये त्याला जाणीव झाली की मी पूर्णपणे धुतल्या गेलो नाही, अजून मला धुण्याची गरज आहे. त्याच ठिकाणी त्या नदीच्या बाजूला एक ख्रिस्ती देवाचा सेवक, एक सुवार्तिक देवाचं वचन सांगत होता आणि ते त्याच्या कानी पडलं. येशू ख्रिस्त पापांची क्षमा करू शकतो, करणारा आहे, तो पाप धुवून काढतो. हे शब्द त्याने ऐकले. नदीतच आहे, लोक वर आहे, पण हे शब्द त्याच्या कानी पडले आणि तो म्हटला, विचार त्याने केला की आणखी कोणीतरी आहे, आणखी कोणीतरी धुवून काढणारा आहे, आणखी कोणीतरी स्वच्छ करणारा आहे. माझं पाप, माझं दडपण, माझ्या अंतःकरणातली जी बाजू आहे ती धुवून काढणारा कोणीतरी आहे. तो नदीच्या बाहेर निघाला आणि ही वार्ता ऐकून तो म्हणाला, मला त्या ठिकाणी गेल्यानंतर मला याचीच गरज होती. या नदीमध्ये जाऊन मी शुद्ध झालो नाही. जी गरज होती मला ती ही येशूची गरज मला होती. मला क्षमा आणि शांती हे हवे होतं. माझं दडपण निघून जावं हे मला पाहिजे होतं. ते मला आता येशूकडून मिळालेलं आहे आणि म्हणून मी आज येशूचा या ठिकाणी स्वीकार करतो. प्रेरणो, आता त्याचं दडपण निघून गेलं, आता त्याचं पाप निघून गेलं, आता त्याच्या मनातील घाण, अंतःकरणातील हे सर्व अशुद्धपणा, मंगळपणा निघून गेला. तो चांगला मनुष्य झाला. आता त्याला हलकं वाटू लागलं. क्षमेचा अनुभव अखंड आहे, तो न संपणारा आहे. तो सर्वदाच दोष देत राहणार नाही. तो आपला क्रोध सर्व काळ राहू देणार नाही. आमच्या पातकाच्या मानाने त्याने आम्हाला शासन केले नाही. त्याने आमच्या दुष्कृत्याच्या मानाने आम्हाला प्रतिफळ दिले नाही. परमेश्वर देव दया करणारा तो परमेश्वर आहे, कृपा करणारा परमेश्वर आहे. कसंही जीवन असू द्या, ख्रिस्ताकडे या. कसंही जीवन असू द्या, प्रभू जवळ या. त्या नदीच्या किनारी, त्या नदीच्या कडेला कोणीतरी त्या ठिकाणी देवाचं वचन सांगत आहे आणि त्या वाणीकडे लक्ष द्या. वाणीकडे ज्यावेळेस आम्ही लक्ष देतो
त्यावेळेस आम्हाला समजतं की त्या परमेश्वराची वाणी आमच्यासाठी आहे. कृपेची दुसरी देणगी आहे या ठिकाणी 3ऱ्या वचनामध्ये, आरोग्य प्राप्ती. तो तुझे सर्व रोग बरे करतो. परमेश्वर देव एक एक शब्द त्या ठिकाणी फार सुंदर रीतीने त्या ठिकाणी सांगत आहे आणि म्हणतो आहे 3ऱ्या वचनामध्ये, तो तुझे सर्व रोग बरे करतो. कोरोनाच्या अगोदर बरेच रोग दिसायचे, पण आता फक्त कोरोनाच दिसतो. बाकीचे रोग कुठं गेले माहीत नाही, पण ते आहेत ते. पण देवा म्हणतो आहे, मी तुमचे सर्व रोग बरे करणारा परमेश्वर आहे. त्याच्याजवळ औषध आहे. आज त्याचा स्पर्श जर आहे, त्याच्या स्पर्शामध्ये आजही सामर्थ्य आहे. त्याच्या शब्दामध्ये आजही सामर्थ्य आहे. या आणि परमेश्वराजवळ बसा. या आणि परमेश्वराला सांगा. डॉक्टरला आम्हाला सांगावं लागतं, पण परमेश्वर तुम्हाला सर्व काही सांगतो आणि म्हणतो, याची गरज तुला आहे, हे तुझ्यामध्ये आहे, आम्ही नाही म्हणू शकत नाही. परमेश्वर देव यासाठी तो म्हणतो आहे, मी तुमचे रोग बरे करणारा परमेश्वर आहे. देव आपल्या आध्यात्मिक गरजांच्या क्षेत्रामध्ये कार्य करतो, तसेच तो आमच्या शारीरिक गरजा पुरवण्याचेही कार्य करतो. आजारपण, संकट यापासून तो आम्हाला सोडवितो. त्याने इस्रायल लोकांना विवचन दिलं. निर्गमाचं पुस्तक याचा 15वा अध्याय आणि 26व्या वचनामध्ये त्याने असं म्हटलं आहे, तो आपला देव परमेश्वर याचे वचन मनापासून ऐकशील आणि त्याच्या दृष्टीने जे नीट ते करशील, त्याच्या आज्ञांकडे कान देशील आणि त्याचे सर्व विधी पाळशील, तर मिस्री लोकांवर जे रोग मी पाठविले त्यापैकी एकही तुझ्यावर पाठवणार नाही, कारण मी तुला रोगमुक्त करणारा परमेश्वर आहे. आज हे वचन तुमच्यासाठी आहे, माझ्यासाठी आहे, देवाच्या लोकांसाठी आहे. परमेश्वराचं वचन काय आहे की परमेश्वराचं वचन मनापासून जर ऐकशील, देवाच्या दृष्टीने चांगलं ते करशील, विधी पाळशील, तर कोणताच रोग तुझ्यावर येणार नाही. देव संरक्षण करणारा परमेश्वर आहे. आम्ही आज्ञापालन करून प्रभूला अनुसरतो, तेव्हा आमचा जीव, आमचा आत्मा, आमचं शरीर पूर्णपणे निरोगी होते. आजारपण आले असताना आम्ही प्रार्थना करावी. याकोबाच्या पत्रामध्ये फार स्पष्ट लिहिलेलं आहे. याकोब 5:14 आणि 15 यामध्ये सांगितलेलं आहे आणि काय करायला पाहिजे ते देखील सांगितलेलं आहे. वचनामध्ये म्हटलं आहे, आम्ही प्रार्थनेसाठी मंडळीच्या वडिलांना बोलवावे असा बोध या ठिकाणी केलेला आहे. तुम्हापैकी कोणी दुःख भोगीत आहे काय? त्याने मंडळीच्या वडिलांना बोलवावे आणि त्यांनी प्रभूच्या नावाने त्याला तेल लावावे व त्याच्यावर बोलून प्रार्थना करावी. विश्वासाची प्रार्थना दुखणे तास वाचवेल आणि प्रभू त्याला उठवेल, आणि त्याने पापे केली असली तरी त्याला क्षमा होईल. परमेश्वर देव दुहेरी काम करतो. आमचे रोग बरे करतो, आमच्या पापांची क्षमा करतो आणि आम्हाला बरं करतो. या गोष्टी करणारा परमेश्वर आहे. देव आरोग्यदान देऊन आमच्या प्रार्थनेचं उत्तर देतो. आजारपणात देव नेहमीच कृपेने कार्य करतो. एखाद्या वेळेस ताबडतोब आजार दूर करेल, कधीकधी हळूहळू आमचा आजारपण तो काढून टाकेल, कधीकधी त्या आजारातून तो आम्हाला काहीतरी शिकविण्याचा प्रयत्न करतो. अशा स्थितीत तो आम्हाला त्याच्या सानिध्यामध्ये घेतो. आमच्याद्वारे त्याचे संकल्प पूर्ण करून तो घेतो. अशा वेळेस तो आम्हाला म्हणतो, 2 कोरिंथ 12 आणि 9 मध्ये म्हटल्याप्रमाणे, माझी कृपा तुला पुरेशी आहे. देवाची कृपा तुला आहे.
आणि ज्यावेळेस परमेश्वर देव अशा प्रकारे म्हणतो आहे, माझी कृपा तुला पुरे आहे. कृपेची तिसरी देणगी आहे ती म्हणजे उद्धाराची देणगी. 4थ्या वचनामध्ये, तो तुझा जीव विनाश गर्देतून उद्धारितो. या वचनामध्ये मृत्यूच्या पाशापासून सुटका होईल असे सांगितले. कधी विशिष्ट संकटापासून देव आम्हाला वाचवतो, काही कठीण परिस्थितीमधून, आपत्तीमधून तो आम्हाला सोडितो. शैतानी बंधनातून परमेश्वर देव आम्हाला सोडवतो. कठीण कठीण प्रसंग जीवनामध्ये येतात, परंतु देव म्हणतो आहे, माझी कृपा तुला पुरे आहे. देवाच्या कृपेचा अनुभव आपल्या जीवनामध्ये घ्यावा ही देवाची इच्छा आहे. या दिवसात एकमेकांसाठी प्रार्थना करणं, आपल्या कुटुंबासाठी प्रार्थना करणं, प्रार्थना बंद पडू देऊ नका, कारण तो कृपेचा अनुभव फार महत्त्वाचा आहे. एकदा एक ख्रिस्ती वैमानिक आपल्या खाजगी विमानामधून उड्डाण करीत होता. आकाशात वर जाता क्षणीच विमानाची दोन्ही इंजिने निकामी झाली, बिघडली. वैमानिकाच्या लक्षात आलं. तेव्हा विमान खाली उतरविण्यासाठी तो जागा शोधू लागला. विमान नक्कीच कोसळणार असं त्याला वाटलं. आता काय करावं? आणि त्याच वेळेस त्याला त्याच्या पत्नीची, त्याच्या मुलांची आठवण झाली आणि त्याला समजलं की ज्यावेळेस मी उड्डाण करेल उतरेपर्यंत जमिनीवर, माझी फॅमिली माझ्यासाठी प्रार्थना करणारी आहे. माझ्यासाठी ते प्रार्थना करतील. माझी पत्नी माझ्यासाठी प्रार्थना करेल. माझे लेकरं माझ्यासाठी प्रार्थना करतील. अचानक त्याचे विमान काही उंच झाडांना घासून उच्च दाबाच्या वीज वाहक तारेवर आदळले. सुदैवाने काही महिन्यापूर्वीच त्या तारेवर विद्युत प्रवाह आपोआप बंद होण्याची यंत्रणा बसविली होती. असं जर काही झालं तर ती यंत्रणा ताबडतोब बंद व्हायची. विमान आदळले तेव्हा वीज प्रवाह चालू नव्हता. तारेवर आदळल्यामुळे विमानाचा खाली कोसळण्याचा, खाली पडण्याचा वेग कमी झाला. ते जमिनीवरील लहान लहान झुडपांमध्ये कोसळले. विमानाने पेट घेतला, पण वैमानिक सुखरूप बाहेर पडला. देवाने त्याला सांभाळलं, त्याला काही इजा झाली नाही. हा फार मोठा चमत्कार त्याच्या जीवनामध्ये झाला. ज्यावेळेस त्याच्या कुटुंबाला समजलं, जे प्रार्थना करीत होते, त्यावेळेस त्यांनी म्हटलं, जिवंत देव म्हणतो आहे, परमेश्वर देव म्हणतो आहे, मी तुझ्या जीवाचं रक्षण करणारा परमेश्वर आहे. देवाने तुमच्या जीवाचं रक्षण केलं. आम्ही प्रार्थना करत होतो, पत्नी लेकरं प्रार्थना करीत आहे, जरी दुर्घटना झाली पण देवाने तुमच्या जीवाला काय होऊ दिलं नाही. देवाने तुमचं संरक्षण केलं. आणि म्हणून आम्हाला पाहायला मिळतं पवित्र शास्त्रामध्ये, तो तुमच्या जीवाचं रक्षण करणारा परमेश्वर आहे. चौथी देणगी आहे काळजी घेऊन आमचा सन्मान करणारा परमेश्वर. 4थ्या वचनात, तो तुला दया आणि करुणा यांचा मुकुट घालतो. परमेश्वर देव आमचा सन्मान करतो, कृपाही करतो, कृपेची देणगी देतो आणि आमचा सन्मान करतो. परमेश्वर दयाळू, कृपाळू, कनवाळू आहे, मंद क्रोध व दयामय आहे. 8 वचन. 13-14 वचन, भय धरणाऱ्यावर ममता तो करतो. आम्ही माती आहोत हे तो आठवतो. त्याच्याकडे सहानुभूतीने ज्यावेळेस आम्ही पाहतो त्यावेळेस आम्हाला समजतं, आम्ही जरी चुकलो तरी देवा आम्हाला सावरून घेतो. आम्ही पडलो तरी तो आम्हाला उठवतो. आम्हाला जखम झाली तरी तो आमच्या जखमांना मलमपट्टी लावतो. परमेश्वर देव आमची काळजी घेणारा परमेश्वर तो आहे. त्याची कृपा आम्हाला पुरेशी आहे. एकदा एक तरुण मनुष्य
फार निराश झाला. देवाजवळ आपल्या चुका कबूल करू लागला की देवा मी फार चुकलो, तुझ्यापासून दूर गेलो, कधी मी चर्चला गेलो नाही, प्रार्थना केली नाही, पवित्र शास्त्र वाचलं पण मन लावून वाचलं नाही, आणि म्हणून माझ्या जीवनामध्ये निराशा आहे. आपलं एक एक पाप परमेश्वराजवळ कबूल करू लागला तरी त्याच्या हातून चूक घडतच होती. प्रार्थना करायचा, चुका करायचा, प्रार्थना करायचा, पाप करायचा. आणि म्हणून लोक म्हणतात काही करायचं, मंदिरात गेलं, प्रभोजन गेलं, घेतलं का शुद्ध झालं, पुन्हा ते करण्यासाठी आपण मोकळं झालो, असा काहींचा विश्वास आहे. असे काही लोक विचार करतात आणि म्हणून त्या शेवटच्या त्या दिवसांमध्ये अशा प्रकारचं होईल. आणि म्हणून लोक प्रभोजनाच्या दिवशी गर्दी करतात चर्चमध्ये. त्यांना वाटतं हे जर घेतलं तर आपलं सर्व पाप निघून जाईल आणि पुन्हा पुढचा महिना आपला चांगला जाईल. परमेश्वर देव म्हणतो आहे प्रत्येक दिवस महत्त्वाचा आहे, प्रत्येक प्रभुवार महत्त्वाचा आहे. देवाने तुम्हाला शुद्ध केलं, देवाने तुम्हाला धुतलं, देवाने तुम्हाला बर्फासारखं शुद्ध केलं. आता तुम्हाला मागं जाण्याची गरज नाही. या दिवसांमध्ये देव आम्हाला शुद्ध करत आहे. आपल्या घरामध्ये राहत असताना देव आमची तयारी करत आहे. अशा वेळेस तो देवाच्या वेदीजवळ आला, संपूर्ण जिवंताने समर्पण केलं प्रभूला, आणि देवाने त्याच्या अंतःकरणातील सर्व बाबी पाहिल्या आणि त्याला नवीन अशा प्रकारचं केलं. आणि तो म्हणू लागला जुने ते होऊन गेले, पहा सर्व काही आता नवीन झालेलं. ती वेदी माझ्यासाठी नाविन्यपूर्ण अशा प्रकारची झाली. ती वेदी माझ्यासाठी एक नवजीवन घेऊन आली. आणि देवाने प्रियांनो त्याला नवीन जीवन दिलं. आणि तेव्हापासून तो व्यक्ती, तो तरुण मागं गेला नाही, तर देवाच्या सान्निध्यामध्ये वाढत गेला. शेवटची गोष्ट 5व्या वचनामध्ये, तो तुझे आयुष्य उत्तम पदार्थांनी तृप्त करतो, म्हणून तुझे तारुण्य गरुडासारखे नवे होते. स्तोत्र 85:12 देखील तेच आहे, जे उत्तम ते परमेश्वर देईल. स्तोत्र 84:11 म्हटलं आहे, आणि जे सात्विकपणे चालतात त्यांना उत्तम ते दिल्या वाचून राहणार नाही. परमेश्वर जे देतो ते उत्तमातलं उत्तम देतो, चांगल्यातलं चांगलं तो देतो. तो जे देतो ते नेहमी चांगलं असतं. तो जे देतो ते आमचे तृप्ती करणारे अशा प्रकारचे असतात. जे देव देतो त्यामुळे आमची तृप्ती होते, आम्हाला भरपूर होते. ज्याप्रमाणे खोकल्याचं औषध मोठे रुचकर स्वादिष्ट जरी नसले तरी ते आपल्या प्रकृतीसाठी हितकारक अशा प्रकारचं आहे, म्हणून आम्ही ते घ्यायला हवे. देवाकडून जे आपल्याला मिळतं ते जरी आपल्याला रुचलं नाही तरी आपण त्याचा स्वीकार केलाच पाहिजे, कारण त्याद्वारे आम्ही नवीन होतो, त्याद्वारे आम्हाला आरोग्य प्राप्त होते, त्याद्वारे आम्हाला नवीन शक्ती मिळते. जसा गरुडाचा पंख पिसारा ठराविक काळाने पुन्हा नवा होतो, त्याचप्रमाणे देव आम्हाला नवीन करतो, चांगल्या गोष्टी देतो, सामर्थ्य देतो, शक्ती देतो. आम्ही नवीन होऊन नवीन जोमाने काम करू लागतो, धावू लागतो. अशा प्रकारचं जीवन परमेश्वर देव आम्हाला देतो. आणि म्हणून या सर्व ज्या कृपेच्या देणग्या आहेत त्या कृपेच्या देणग्या स्तोत्र 103 आम्हाला पाहायला मिळतात. आणि म्हणून प्रियांनो, ज्या कृपेच्या देणग्या देवाने तुम्हाला आणि मला ज्या दिलेल्या आहेत त्या आपण तपासून पाहूया आणि अधिक प्रभूमध्ये वाढण्याचा आपण प्रयत्न करू. क्षमेची देणगी, आरोग्य प्राप्ती, उद्धार, काळजी घेऊन आपला परमेश्वर सन्मान करतो आणि तृप्त आणि समाधानी जीवन, या गोष्टी या अध्यायामध्ये आम्हाला पाहायला मिळतात. या दिवसांमध्ये जरी आम्ही घरामध्ये आहोत, जरी आमची तळमळ चालू आहे, पण परमेश्वर देव म्हणतो आहे आणखी थोडा वेळ. देव आम्हाला घडवीत आहे, तयार करत आहे त्या ठिकाणी. आणि मग आम्ही आमच्या जीवनाचा विचार करून, आमचं जीवन चांगलं नीटनेटकं करून मग आम्ही आमच्या देवाच्या मंदिरामध्ये आम्ही प्रवेश करणार आहोत. तोपर्यंत परमेश्वर देव म्हणतो आहे प्रार्थना करा,
आणि या देणग्यांचा विचार करा. किती चांगल्या गोष्टी देवाने या वचनामध्ये दिलेल्या आहेत. इतक्या गोष्टी केल्यामुळं दावीद म्हणतो, हे परमेश्वरा, मी तुझा धन्यवाद करतो. हे माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद कर. त्याचे सर्व उपकार विसरू नको. या दिवसांमध्ये देवाने केलेल्या उपकाराबद्दल आशीर्वादाची लिस्ट तयार करा. किराणा मालाची लिस्ट तयार होते. कदाचित आपल्या लिस्ट आता किराणा मालाची कमी झाली असेल, पण आशीर्वादाची लिस्ट पहा, अजून कमी झाली नाही. ती लिस्ट करा. या दिवसांमध्ये देवाने काय काय दिलं, देवाने या दिवसांमध्ये कोणत्या गोष्टीचा पुरवठा केला, कशा प्रकारे आपल्या कुटुंबाला सांभाळलं, कशा प्रकारे वैयक्तिक जीवनामध्ये आशीर्वाद दिले, काय देवापाने या दिवसांमध्ये दिलं. आणि म्हणून जरी आजारपण आहे, जरी अशा प्रकारे या जगामध्ये या गोष्टी आम्ही ऐकतो, पाहतो, वाचतो, अस्थिर आमचं मन होते, पण घाबरून जाण्याची गरज नाही. तो म्हणतो आहे, मी तुमचं संरक्षण करणारा परमेश्वर आहे. मी तुमच्या जीवाचं संरक्षण करणारा परमेश्वर आहे. मी पुरवठा करणारा परमेश्वर आहे. अद्भुत कार्य करणारा परमेश्वर आहे. अशक्य गोष्ट शक्य करणारा मी देव आहे. आणि म्हणून जर अभिवचन देवापणे दिले तर आम्हाला घाबरून जाण्याची गरज नाही. आपलं घर हेच देवाने दिलेलं मंदिर, ती जागा पवित्र जागा, आणि तीच देवाने आशीर्वादित करावी. आणि त्या ठिकाणातून तुमची प्रार्थना परमेश्वर देव ऐकेल, हा आमचा विश्वास आहे आणि खात्री आहे. पुन्हा आपल्या घरामध्ये हे स्तोत्र वाचा. 103 पुढील सर्व वचनं वाचून काढा आणि पहा कृपेच्या देणग्या किती देवापणे दिल्या आपल्याला. आणि म्हणून आपल्या काही कोणत्या प्रकारचं चांगुलपण नसताना तरी देवाने आमच्यावर दया केलेली आहे. आणि हे करण्यासाठी, त्याचं स्मरण करण्यासाठी देव आपल्याला विशेष सहाय्य देतो. प्रार्थना करूया. प्रार्थना करीत आहोत आपण या दिवसांमध्ये. पुष्कळ प्रार्थना आहेत आपल्याकडे आणि आपल्या घरामध्ये ज्या प्रार्थना आपण करत आहोत. देव प्रार्थना ऐकेल. आजारी लोकांसाठी प्रार्थना करा. कोरोना व्हायरस त्यासाठी प्रार्थना करा. सर्व डॉक्टर्स, नर्सेस, वॉर्ड बॉय, पोलीस आणि वेगवेगळे कायदे जे बदलत आहेत त्यासाठी प्रार्थना करा की देवपणे सर्व प्रकारची शांती, स्वास्थ्य आपल्या भारत देशामध्ये द्यावं आणि पूर्वीसारखे दिवस देवाने आम्हाला द्यावे. आपल्याला माहीत आहे की संख्या दिवसेंदिवस वाढत आहे, परंतु प्रार्थना आमची आहे की देवापणे सहाय्य पुरवावं, आरोग्य द्यावं सर्वांना. जे हॉस्पिटलमध्ये आहेत त्यांच्यासाठी प्रार्थना करा. आपल्या मंडळीसाठी प्रार्थना करा. प्रत्येक कुटुंबासाठी प्रार्थना करा. जरी आम्ही एकमेकांना दिसत नाही, पण लावा व्हिडिओ कॉल आणि पहा एकमेकांना. तिसा प्रार्थना करा एकमेकांसाठी आणि म्हणा, आम्ही तुमच्यासाठी प्रार्थना करत आहोत. जे गरजवंत आहेत त्यांच्या गरजा शोधा. जर पूर्ण करता येत आहे तुमच्या परीने तर जरूर पूर्ण करा. देवा पाहणारा परमेश्वर आहे आणि त्याचा आशीर्वाद तो आम्हाला देईल, निश्चित देईल, याची खात्री आम्हाला आहे. आणि म्हणून ज्यावेळेस आम्ही दुसऱ्यांना मदत करतो, देव आम्हाला काही कमी पडू देत नाही. दुसऱ्यांसाठी ज्यावेळेस आम्ही प्रार्थना करतो, देव आमची गरज कशी पूर्ण करेल आम्हाला माहीत नाही. ज्यावेळेस आम्ही दुसऱ्यांच्या आजारपणासाठी प्रार्थना करतो, आमचे आजार आपोआप निघून जातात. हे सर्व करणारा परमेश्वर आहे. आज देवाच्या चरणाजवळ आपण जाऊया आणि प्रार्थना करू आणि प्रभूला म्हणूया की सर्व काही तुझ्या हातामध्ये आहे. आमचं जीवन तुला आम्ही समर्पण करतो. प्रार्थना. पवित्र देवा, आम्ही तुला धन्यवाद देतो. आज प्रिय प्रभू, तुझ्या वचनाबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. आमच्या ठाई कोणत्या प्रकारचं चांगुलपण नसताना देवाने आमच्यावर दया केलेली आहे. देवाने आमच्यावर कृपा केलेली आहे. पण देवबापा, जर आमचं जीवन हे चांगलं नाही तर ते चांगलं करणारा देखील तूच परमेश्वर आहेस. सर्व रोग बरे करणारा परमेश्वर आहे. सर्व आजार पण काढून टाकणारा परमेश्वर आहे. तू पुरवठा करणारा देव आहेस प्रिय प्रभू. तुला अशक्य असं काहीच नाही. परमेश्वर देवा, आमची प्रार्थना आहे. आज तुझ्या त्या शब्दामध्ये सामर्थ्य आहे. आज तुझ्या त्या स्पर्शामध्ये सामर्थ्य आहे. देवा, आज आमची प्रार्थना आहे प्रिय प्रभू, या जगातून
कोरोना व्हायरस हे आजार पण काढून टाक प्रिय प्रभू. आरोग्य दे सर्वांना. जी संख्या वाढत आहे आम्ही पाहतो, वाचतो आणि ऐकतो. देवापा तू सहाय्य कर, कमी होऊ दे आणि नाही कर. जे वैज्ञानिक आहेत, जे शोध करत आहेत, लस काढण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यांना तू सहाय्य कर. लवकरात लवकर ती लस निघू दे प्रेम. आमची प्रार्थना आहे सर्व डॉक्टर्स, नर्सेस, वॉर्ड बॉय, पोलीस, आमचे जाणारे येणारे लोक, काम करणारे लोक, कामावर जाणारे लोक, सर्वांचं रक्षण कर परमेश्वर पित्या. आमच्या मंडळीच्या प्रत्येक कुटुंबावर तुझा आशीर्वाद असू दे. प्रत्येक कुटुंबाची गरज तुला माहीत आहे. ख्रिस्त येशूमध्ये गौरवाने पूर्ण करणारा परमेश्वर आहे. लहान लहान लेकरांचं सहाय्य कर देवाप्पा. ख्रिस्त वार्ता संघाचं सहाय्य कर. आपापल्या घरी प्रार्थना करत आहेत. आमच्या तरुण लेकरांचं सहाय्य कर देवाप्पा. आमची प्रार्थना आहे सर्वांचं, जे आमचे वयस्कर, आमचे वडील मंडळीचे आहेत आपल्या घरी, त्यांचं सहाय्य कर विशेषतेने. तुझी कृपा त्यांना तू पुरव आणि कोणत्या प्रकारचा त्रास कोणाला होऊ देऊ नको देवाप्पा. अशी तुझ्या चरणाजवळ आम्ही नम्रतेची प्रार्थना करत आहोत. प्रत्येक कुटुंबाला आज मंडळीच्या तुझ्या पवित्र हातामध्ये आम्ही सोपवतो. त्यांची गरज तुला माहीत आहे. आज कदाचित प्रभू देवाप्पा जे ज्यांना बरं नसेल, तुझा पवित्र स्पर्श त्यांना तू कर आणि आरोग्याने त्यांना तू भर प्रिय प्रभू. आणि तो दिवस आम्हा सर्वांच्या जीवनामध्ये तू येऊ दे लवकरच, की ज्या दिवसासाठी आम्ही प्रार्थना करत आहोत, ज्या दिवसाची आम्ही वाट पाहत आहोत, की सर्व काही चांगलं झालेलं आहे आणि देवाचे लोक देवाच्या मंदिरामध्ये आलेले आहेत. देवाचं मंदिर उघडलेलं आहे देवाच्या लोकांसाठी, भक्ती करण्यासाठी. देवाच आमची प्रार्थना आहे. सर्वांच्या प्रार्थना तू ऐकणारा परमेश्वर आहेस. आज ज्या कृपेच्या देणग्या आहेत त्याबद्दल पाहण्याचा तो आम्हाला प्रसंग दिलास, आम्ही तुला धन्यवाद. प्रभू, किती चांगल्या गोष्टी तो आमच्यासाठी करतो आणि म्हणूनच दावीद म्हणतो आपल्या स्तोत्रामध्ये, हे माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद कर, त्याचे उपकार विसरू नको. आणि प्रिय प्रभू, आज आम्ही त्याचं स्मरण करतो की देवाने या लॉकडाऊनच्या दिवसात, या काळात किती आमची काळजी घेतली, आम्हाला जिवंत ठेवलं, आमच्या कुटुंबाचं रक्षण केलं. प्रभू, तू चांगला परमेश्वर आहेस. आम्ही चांगले नव्हतो, पण देवा तू आम्हाला चांगलं बनविलं, आम्हाला धुतलं, स्पर्श केला, चांगलं आयुष्य दिलं, चांगलं जीवन दिलं. त्याबद्दल आज आम्ही तुझी उपकार स्तुती करतो आणि तुला धन्यवाद देतो. आम्हा सर्वांची तू प्रार्थना ऐकलीस म्हणून तुला आम्ही धन्यवाद देतो. तुझं गौरव आम्ही करतो. येशू प्रभू आमचा तारणारा, याच्या गोड आणि पवित्र नावाने प्रार्थना केली म्हणून तू आहे. आमेन. देवाचा आशीर्वाद यावेळेस आपण घेऊया. आता प्रवेश ख्रिस्ताची कृपा, देवबापाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सहभागिता, जो आम्ही सर्व देवाचे लोक आपापल्या घरामध्ये आहोत, ज्यांनी देवाचं वचन आज ऐकलं, त्या आम्हा सर्वांबरोबर आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन.